नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आषाढ अमावस्या हा दिवस ज्योतिपूजन आणि दीपपूजन म्हणून ओळखला जातो। ज्योती ही बाळाची रक्षण करणारी देवता आहे। ज्योतीचे पूजन हे देवघरात आणि घराच्या दारावर केले जाते। तिच्या नैवेद्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी शेवळ्या घ्यायच्या आहे, अर्ध वाटी दूध लागेल, 1 चमचा साखर पाहिजे आहे, 1 चमचा तूप पाहिजे आहे आणि उकळायसाठी 2 वाट्या पाणी पाहिजे। 2 वाट्या पाणी शेवळ्या उकळून घ्यायच्या। शेवळ्या ह्या किराणा मालाच्या दुकानात मिळतात किंवा गृहउद्योगमध्ये पण मिळतात। पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे। उकळीच्या पाण्यात हे शेवळ्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत। याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये शेवळ्या टाकून घेऊ। शेवळ्या हा फक्त 2 मिनिटात होऊन येतात। इथे आपण शेवळ्या टाकून 2 मिनिट झालेले आहे। रंग बघू शकता तुम्ही बदललेले आहेत। इथे आपल्या शेवळ्या उकळलेल्या आहेत। 2 मिनिटच लागतात, जास्त वेळ नाही लागत। चाळणीत झारून घेऊ। अशा मोकळ्या होतात, मग अशा फैलवून घेतल्यात, पसरवून घेतल्यात। ह्या चाळणीतच आपण अर्धा चमचा तूप टाकून घेऊ, म्हणजे छान मोकळ्या मोकळ्या होतात। ह्या आपल्या शेवळ्या छान झरलेल्या आहेत। आता प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यावर आता दूध टाकू। घट्ट पातळ तुम्ही आपल्या आवडीनुसार करून घेऊ शकता। एक चमचा साखर, एक चमचा तूप, इथे आपली ज्योतीच्या नैवेद्याची डिश तयार आहे। कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा। धन्यवाद।